स्तनाचा कॅन्सर हा केवळ स्तनापुरता मर्यादित आजार नसून योग्य वेळी उपचार न झाल्यास तो संपूर्ण शरीरावर गंभीर आणि दीर्घकालीन परिणामही करू शकतो. स्तनावर होणारे वाईट परिणाम, जसं की स्तनाचा कॅन्सर झाल्यावर सुरुवातीला स्तनातच बदल दिसून येतात. जसं की स्तनामध्ये गाठ दिसणं, कडकपणा जाणवणं, स्तनाचा आकार किंवा रचना बदलणं, त्वचेवर सुरकुत्या पडणं, संत्र्याच्या सालीसारखी त्वचा होणं, स्तनाग्र आत ओढलं जाणं, स्तनाग्रातून रक्त किंवा विचित्र स्राव येणं, स्तनावर न बरी होणारी जखम किंवा सूज येणं. ही लक्षणे दिसत असतील तर नक्कीच कॅन्सर वेगाने पसरू शकतो. त्याचप्रमाणे काखेमध्ये गाठ दिसणं. स्तनाचा कॅन्सर सर्वात आधी काखेतील लिफ नोड्समध्येच पसरतो. काखेत गाठ येते, हात हलवताना दुखणं किंवा जडपणा जाणवतं, हाताला सूज येते, हातात मुंग्या येतात, बधीरपणा जाणवतो. यामुळे दैनंदिन कामे करणं कठीण होतं. शरीरावर इतर अवयवांवरही परिणाम होतात. जर योग्य वेळी उपचार झाले नाही तर कॅन्सर शरीराच्या इतर भागात पसरतो. हाडांवर परिणाम होतात. तीव्र हाडदुखी होते, हाडे ठिसूळ होतात, चालताना अडचण येते, सहज फ्रॅक्चर होतो, फुफ्फुसावर परिणाम होतात, सतत दम लागतो, खोकला येतो, छातीत वेदना जाणवतात, वारंवार कुठल्या ना कुठल्या आजाराचा संसर्ग होतो. त्यामुळे यकृतावर परिणाम होतो, भूक अजिबात लागत नाही. त्याचप्रमाणे पोट फुगल्यासारखं वाटतं, कावीळ होते, थकवा खूप जाणवतो. त्याचप्रमाणे मेंदूवरतीही परिणाम होतो, डोकेदुखी वाढते, चक्कर येते. त्याचप्रमाणे स्मरणशक्तीही कमी होऊ लागते आणि मेंदूच्या न्यूरॉन्सवर पण त्याचा परिणाम व्हायला लागतो. याचा अर्थ तो संपूर्ण शरीरावर परिणाम करतो. बोलण्यात, चालण्यात अडचण येते, फिट्स येते, संपूर्ण शरीरावर परिणाम होतात. स्तनाचा कॅन्सर शरीराची एकूण शक्तीच कमी करतो. जसं की खूप थकवा जाणवतो, त्यामुळे अचानक वजन घटतं, रक्ताची कमतरता निर्माण होते, त्यामुळे ॲनिमिया नावाचा रोग होतो. रोगप्रतिकारशक्ती कमी होते, वारंवार आजारी पडतो आपण, मानसिक आणि भावनिकही परिणाम होतात. हा आजार मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम करतो. भीती, चिंता, नैराश्य येतं, आत्मविश्वास कमी होतो. त्याचप्रमाणे झोप लागत नाही, सामाजिक एकाकीपणा जाणवतो. अनेक महिलांना मानसिक आधाराची खूप गरज असते. उपचारांमुळे होणारे दुष्परिणाम. कॅन्सरच्या उपचारांमुळेही काही परिणाम दिसून येतात. जसं की जेव्हा आपण कॅन्सरच्या रोगावर उपचार घेतो तेव्हा प्रथम परिणाम म्हणजे केस गळतात, उलट्या, मळमळ होते, त्वचा काळी पडते, पाळी बंद होते, हार्मोनल बदल होतात, अशक्तपणा जाणवतो. मात्र हे परिणाम तात्पुरते असतात आणि उपचारानंतर बरेच परिणाम कमी होतात. जर वेळेवर उपचार घेतले तर. जर वेळेवर उपचार घेतला नाही तर कॅन्सर वेगाने पसरतो, उपचार घेणं कठीण होतं, जीवनमान खूप खालावतं, जीवाला धोका निर्माण होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्तनाचा कॅन्सर वेळेवर ओळखला तर पूर्णपणे बराही होऊ शकतो. तेव्हा स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जसं की दर महिन्याला स्वतःच्या स्तनाची तपासणी करा. 40 वर्षानंतर नियमित मोमोग्राफी करा. कोणतीही गाठ, वेदना, बदल दिसताच डॉक्टरांचा नक्कीच सल्ला घ्या. जर तुम्ही योग्य वेळी योग्य तो सल्ला घेतला तर नक्कीच तुम्ही या आजारातून बरेही होऊ शकता. यासाठी तुम्ही तुमची मानसिकताही स्ट्रॉंग ठेवणं खूप गरजेचं आहे.